तर पाश्चात्य संस्कृतीला मी फारसं मानत नाही, कारण 14 फेब्रुवारी उद्या आहे, त्याला व्हॅलेंटाईन डे असं आपण म्हणतो आणि त्या दिवशी एकमेकांबद्दल संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीत प्रेम व्यक्त करण्याची भावना ही पाश्चिमात्य संस्कृतीची आपल्या देशात सुद्धा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. आता याच्यामध्ये एकमेकाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची भावना असते. अर्थातच मुलगा सुद्धा आईबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो, पती पत्नीबद्दल प्रेम व्यक्त करू शकते, भाऊ बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो, एखादा प्रियकर प्रेयसीबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो. आणि नवीन तरुणांमध्ये असं याचं फॅड अलीकडे वाढलंय. पण त्या दिवसाचं औचित्य की मला पत्रकार बांधवांनी सहज विचारलं की व्हॅलेंटाईन डे जर आहे आणि अजितदादांना जर तुम्हाला मिठी मारायची असती तर तुम्ही मारली असती का? तर मी म्हटलं माझी तेवढी हिंमत नव्हती, पण पत्ररूपाने त्यांना थोडंसं मला विचारता आलं असतं की दादा, महाराष्ट्र ऑलवेज लव्ह यू, महाराष्ट्र वांट टू से आय लव्ह यू दादा, पण आम्ही तुम्हाला खरं मिस करतोय. त्याचं कारण असं आहे की आमच्या जीवनातला प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव विचाराल तर आयुष्यामध्ये फार कमी लोकांनी मनापासून प्रेम माझ्यावर केलं. त्यातले एकमेव दादा असे होते की राजकीय हेवेदावे चालू असताना अनेक लोकांनी तिरस्कार केले, अनेकदा ट्रोल झालो, अनेक वेळा वादात सापडलो, अनेकदा हेटाळणी झाली. काही लोकांनी जातीबद्दल हेटाळणी केली, काही लोकांनी माझ्या व्याख्याता असण्याच्या बाबतीत सुद्धा भांडवल करून मला खूप खालच्या पातळीवर टीका केल्या, ट्रोल केल्या, माझ्याबद्दल वाईट साईड बोलत राहिले. पण अजितदादा एक असा नेता होता की ज्या दादांनी कधीही म्हणजे मला गुन्हा दोषासहित स्वीकारलं होतं. माझ्यात ती पात्रता नसताना सुद्धा दादांनी मला आमदार पदावर बसवलं होतं. आणि त्यांचं जाणं हे मला इतकं वेदनादायी आहे की त्या भावना आता मी शब्दातूनच व्यक्त करू शकलो असतो. त्याच्यामुळे मी त्यांना पत्र लिहिलं की दादा, आजच्या दिवशी प्रिय व्यक्तीला एखादा गुलाबाचं फुल द्यायचं असतं, मिठी मारायची असते. तुम्हाला मिठी मारण्याचा अधिकार हा जयदादा आणि पार्थदादाला होता. आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला नाही, पण तुमच्या पायाला तरी घट्ट मिठी मारण्याचा, पण तुम्ही पायाला पण हात लावू देत नव्हता. पण तेवढा अधिकार मात्र मी अबाधित ठेवला होता. त्यामुळे आज ते असते तर व्हॅलेंटाईन डेला एक आपण कोणावर प्रेम करतो तर दादांवर प्रेम करतो. त्या भावना मी पत्रातून व्यक्त केल्या.